केस गळतीसाठी किंवा केसांची वाढ होण्यासाठी आपण बरेचसे प्रोडक्ट ट्राय करतो, पण असं म्हणतात ना, शरीराची काळजी फक्त बाहेरूनच नाही तर आतून देखील घ्यायला हवी. जर मी तुम्हाला एक अगदी कमी खर्चिक आणि चवीला उत्तम लागणारा पदार्थ सुचवला तर चला मग आज बनवूया अगदी कमी खर्चिक आणि महिनाभर टिकणारी कढीपत्त्याची चटणी. एक बाउल मध्ये भरपूर असा कढीपत्ता स्वच्छ धुवून आणि निथळून घ्यायचा आहे. पॅन घ्यायचा आहे, त्याला मीडियम गॅसवरती गरम करायचं आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचंय. तेल गरम झालं की त्यामध्ये उडदाची डाळ मस्त तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायची. पुन्हा सेम पॅन मध्ये मी शेंगदाणे घेतलेत आणि त्यांना देखील तेलात परतून घेतले. सेम पॅन मध्ये मी फुटाणे डाळ घेतली आहे आणि तिला देखील चांगलं परतून घ्यायचंय. हे सगळं साहित्य एकाच भांड्यात काढलं तरीही चालतं. आता एक अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि त्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचंय. आता कढईत जिरं आणि लसूण 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेतलंय आणि त्याला देखील त्या सेम प्लेट मध्ये काढायचंय. सेम पॅन मध्ये धुतलेला कढीपत्ता पूर्ण डिहायड्रेट होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याच्यामधून असा तडतड आवाज आला पाहिजे. परतून घेतलेलं सगळं जिन्नस थंड झालं की त्यामध्ये 2 चमचे तिखट, चवीनुसार मीठ, थोडंसं चिंच आणि भाजलेला कढीपत्ता ऍड करायचा. हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव करायचे आणि मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय. मस्त अशी खमंग कढीपत्त्याची चटणी रेडी झाली आहे. 1 ते 2 महिना टिकते. तुम्ही वरण भात किंवा तेल टाकून चपाती बरोबर देखील खाऊ शकता. चवीला आणि शरीराला दोन्हीसाठी उत्तम. तुम्ही देखील ही चटणी जरूर ट्राय करा आणि तुमचे रिव्ह्यूज माझ्या बरोबर नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.